अनिल परबांच्या विधानावरून विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला। अनिल परबांनी माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, तर परब आपल्या वक्तव्यावर ठाम असून आपण संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान केला नसल्याचा दावा त्यांनी केला। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात याच अधिवेशनात कडक कायदा करा अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे। तसंच छत्रपती शिवराय आणि संभाजीराजेंचा खरा इतिहास प्रकाशित करण्याची ही मागणी उदयनराजेंनी केली आहे। लाडकी बहीण योजनेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली। सत्तेत आल्यावर महिलांना 2100 रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं, त्यांनी त्यांचं वचन पूर्ण करावं असं आठवले म्हणाले। महिला दिनानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिला सदस्यांसाठी स्नेहभोजन समारंभ आयोजित केला होता। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते। पदवी प्रमाणपत्रावरील स्पेलिंग चुकल्यानं मुंबई विद्यापीठाच्या 4 उपकुलसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या। विद्यापीठांच्या बोधचिन्हातील मुंबईच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली होती, त्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं असून 4 उपकुलसचिवांच्या बदल्या केल्या। आता चुकीची प्रमाणपत्र दिल्यानं ती माघारी घेण्याची वेळ विद्यापीठावर ओढावली आहे। राज्यात एकूण 24,152 खासगी शाळा आहेत, त्यापैकी 388 शाळा अनधिकृत पद्धतीने चालवल्या जात असल्याचं आढळल्याची माहिती आहे। तर ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विधान परिषदेत दिली। तसंच अनधिकृत शाळांविरोधात कारवाई सुरू असून 36 शाळांकडून दंड वसूल करण्यात आला, तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक दाम्पत्यानं नंदनवन फुलवले। लहूचा मळा या छोट्याशा वाडीवर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत परसबाग फुलवली, त्यामुळे शिक्षणाबरोबर विद्यार्थी शेतीचे धडे सुद्धा घेत आहेत आणि या परसबागेत तयार केलेल्या भाजीपाल्यातून मुलांना सकस आहार दिला जातोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदर्श गाव हिवरे बाजार इथं भेट दिली। यावेळी हिवरे बाजार ही माझी ग्राम स्वराज्याची प्रेरणा असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं। दरम्यान सरपंच पोपटराव पवारांनी सपकाळ यांचं स्वागत केलं आणि गावातील विकास कामांबाबत चर्चा केली। वर्धाच्या हिंगणघाट पोलिसांचं प्रामाणिकपणाचं कौतुक होतंय। FB टाउन परिसरात पोलिसांना मिळालेली 1,75,000ची बॅग पोलिसांनी वृद्ध दाम्पत्यानं परत केली। वृद्ध दाम्पत्यांनी आणि परिवाराने हिंगणघाट पोलिसांचे आभार मानले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परसाणा इथं फुलांची होळी खेळली। यावेळी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। बरसाना इथं लड्डूमार होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील अतिक्रमणावर योगी आदित्यनाथांकडून बुलडोझर चालवण्यात आला। बुलडोझरद्वारे 30 बिघा सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आलेली। कौशांबीतून अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीहशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे। महाकुंभात मोठा स्फोट घडवण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती आहे। या दहशतवाद्यांच्या बॅगेत पाकिस्तानचे ग्रेनेड आणि शस्त्र सापडले होते। खडवली भातसा नदी तीरावरील घाटाची दुरवस्था झाली आहे। जागोजागी घाणीचं साम्राज्य पसरलंय, गवत वाढलंय। लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही नागरिकांना घाटाचा वापर करता येत नाही। घाटाच्या डागडुजी आणि साफसफाई करण्याची मागणी नागरिक करतायत। नाशिकच्या गोदावरी नदी पानवेलीमुळे हिरवीगार झाली आहे। पानवेलींनी नदी पूर्णपणे झाकली गेली आहे। गोदावरीला महाकाय विळखा पडल्याचं दिसून येत आहे, तर पानवेली काढण्यासाठी लाखोंच्या बोटीची खरेदी केली तरीही नाशिक महापालिका याकडे दुर्लक्ष करते। नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक्सपोर्ट हाऊस समोर कचऱ्याचं ढीग लागले। एक्सपोर्ट हाऊसमध्ये आंब्यासह इतर फळही निर्यातीसाठी येतात, परंतु याच हाऊस बाहेर मोठे कचऱ्याचे ढीग लागले। याकडे APMC प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निर्यातदारांनी केला। पंढरपूरमधील बांधाऱ्यात पाणी असतानाही आज पंढरपूरमध्ये जलसंकट ओढावलं। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ महावितरणाच्या विद्युत खांबाला मध्यरात्री अज्ञात वाहनानं धडक दिली, त्यामुळे आज पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा बंद आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनानंच खांबाला धडक दिल्याचा संशय आहे। महाडच्या शेलभोगाव गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावच्या शेजारील विहीर जवळपास कोरडी पडली आहे, त्यामुळे पाण्यासाठी गावातील महिलांना वणवण करावी लागते। गावाला पाणी टंचाईतून मुक्त करा, अन्यथा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढू असा इशारा भोगावच्या नागरिकांनी दिला। पुणे शहरातील 138 ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। आरोग्य विभागाने केलेल्या पाणी तपासणीतून हे निष्कर्ष समोर आले। आतापर्यंत 7195 नमुने तपासण्यात आले असून यातील 138 पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळलेले आहेत।
वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे। दुपारी कडक ऊन तापतंय तर रात्री बोचणारी थंडी पडत असल्यानं सर्दी, ताप, खोकला आणि उलट्या यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होते। यामध्ये बालक आणि वयोवृद्धांची संख्या जास्त आहे। वर्ध्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भैयाजी जोशींविरोधात धरणं आंदोलन करण्यात आले। मुंबईमधून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला तर भैयाजी जोशींविरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आंदोलन केले। शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासह भैयाजी जोशींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन केलं। मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचं कुटील कारस्थान असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। सांगलीच्या जतमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतुदी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पंढरपूरच्या माढा तालुक्यातील शाळेत उशिरा आल्यानं शिक्षिकेला शिवसैनिकांनी जाब विचारलाय। शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत येतात, त्यामुळे शाळा व्यवस्थापन बिघडतं। यावेळी शिक्षिकेला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलंच धारेवर धरलंय। भंडाराच्या वरठी इथं ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलीचा वर्गमित्र गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर तुमसर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या दरम्यान महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती। येवला तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसील आवारात धरणं आंदोलन करण्यात आले। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, कांद्यांवरील निर्यात शुल्क ताबडतोब शून्य करावं, अशा विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी शिवसेनेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना ते नांदेड महामार्गावर सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर येताच समाज बांधवांनी आक्रमक होत आंदोलन केले। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडेंना सह आरोपी करावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। सांगलीमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन केले। कर्मचारी समन्वय समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। आंदोलनात सांगलीतील सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। दौंड तालुक्यातील यवतमध्ये नीलकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या चव्हाण कुटुंबावर हल्ला झाला होता। या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी झाले होते। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 24 तासात 4ही आरोपींना अटक केली आहे। नवी मुंबईत भंगारवेचक महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे। पीडित महिलेच्या मदतीने आरोपीचं रेखाचित्र काढून त्याचा शोध घेण्यात आला। दरम्यान कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या प्रकरणात अटक आरोपीचा चेहरा रेखाचित्राशी जुळत असल्याची माहिती मिळाली होती। वर्ध्यातल्या शांतीनगरमध्ये एका घरातून 2 तलवार आणि चाकू जप्त केले। रामनगर पोलिसांनी गुप्त माहितीवरून घरावर छापा टाकला। दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। नवी मुंबईतील नेरूळमध्ये डिझेल चोरीच्या घटना वाढल्या आहेत। 3 चोरट्यांनी सॅन पनवेल महामार्गावर सिमेंट बल्करमधून डिझेल लंपास केले। डिझेल टँकचं कुलूप तोडून नळीच्या साह्यानं 200 लिटर डिझेलची चोरी केली। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। नाशिकच्या लासल गावात दत्त मंदिरातून 11,000चा चांदीचा मुकुट चोरट्यांनी चोरला। ही चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। चोरट्यांनी मंदिराची खिडकी तोडून आत प्रवेश करत हा मुकुट चोरला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। नाशिकच्या चांदवडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। आज पहाटेच्या सुमारास कार्तिकेश्वर कॉलनीमध्ये चोरटे रेकी करताना दिसले, मात्र चोरीचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे।